आपण विद्यार्थ्याला शिकवल्यानंतर ते त्याच्या जीवनात त्याचा उपयोग तो किती करू शकतो? एक घटक शिकवल्यानंतर दुसऱ्या घटकाचा त्याच्याशी काही संबंध आहे का? किंवा एका घटकाचा परिणाम दुसऱ्या घटकाच्या अध्ययनावर होतो का? असे अनेक प्रश्न शिक्षकाला नेहमी भेडसावत असतात. आणि बऱ्याचदा आपण असं म्हणतो का तुम्हाला त्या दिवशी शिकवलं होतं, तुमच्या अजिबात कसं काय लक्षात नाही? त्या दिवशी तुम्हाला याबद्दलची माहिती दिलेली होती, ती तुम्ही का लक्षात ठेवली नाही? असे विविध प्रसंग शिक्षकी पेशामध्ये प्रत्येक शिक्षकासमोर येत असतात. त्याचंच उत्तर म्हणून अध्ययन संक्रमण, द ट्रान्सफर ऑफ लर्निंग हा टॉपिक आजच्या तासामध्ये आपण घेणार आहोत. यामधून ट्रान्सफर ऑफ लर्निंग कसं होतं, ती संकल्पना नेमकी काय आहेत, त्याच्यासाठी पोषक असलेले घटक कोणते आहेत, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि कोणकोणत्या उपपत्तीवर आधारित ट्रान्सफर ऑफ लर्निंग आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या सत्रामध्ये घेणार आहोत. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत या सत्रामध्ये माझ्यासोबत